नमस्कार. स्वाद अन्नपूर्णा या आपल्या चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत. रोजची भाजी चपाती खाऊन कंटाळा आलाय का? काही करायचं काही सुचत नाहीये. चला तर मग आज आपण अगदी झटपट तयार होणाऱ्या सोयाबीन पुलावची रेसिपी पाहू. अगदी तीही कमीत कमी वेळामध्ये व कमीत कमी साहित्यामध्ये हा पुलाव तयार होतो. त्यासाठी लागणारं साहित्य व कृती आपण पाहू. मी इथे 2 वाट्या बासमती राईस घेतलेला आहे. आपण आपल्या आवडीप्रमाणे कोणताही तांदूळ वापरू शकता. सोना मसुरी, कोलम किंवा बिर्याणी राईसही वापरला तर काही हरकत नाही. 2 ते 3 वेळा आपण स्वच्छ धुवून घेणार आहोत, जेणेकरून छान असा आपला मोकळा पुलाव तयार होईल. आपण आता 2 ग्लास पाणी घालून अर्धा तास भिजण्यासाठी ह्याला बाजूला ठेवून देऊया. तोपर्यंत बाकीची तयारी करून घेऊ. उभा चिरून घेतलेला कांदा व काजू घेतलेले आहेत मी. तर आपण कढईमध्ये 2 चमचे तेल घालून घेतले व जे आपण काजू घेतलेले आहेत ते छान असे सोनेरी रंगावरती आपल्याला तळून घ्यायचे आहे. 2 ते 3 मिनिटांमध्ये आपले काजू तळून झालेत तर आपण काढून घेऊया व जो बारीक उभा चिरून घेतलेला कांदा आहे तो घालून घ्यायचा आहे. गॅस आपल्याला कमीच ठेवायचा आहे, नाहीतर आपला कांदा खाली लागू शकतो. एकसारखं हलवत राहायचं आहे. कांद्याचा रंग आपल्याला चेंज झालेला दिसत असेल. कांदा आपला तळून झालेला आहे. एका प्लेटमध्ये कांद्याला काढून घेऊया. जे आपलं शिल्लक तेल आहे त्याच्यामध्येच आपण फोडणी तयार करून घेणार आहोत. एक्स्ट्राचा आपण तेलाचा वापर इथे करणार नाही. 2 ते 3 चमचे तेलामध्ये आपला हा पुलाव तयार होतो. अर्धा चमचा आम्ही जिरे घालून घेतलेत व 2 आपण तमालपत्र घालून घेऊया. कोणतीही आपण इथे खड्या मसाल्याचा वापर करणार नाही आहोत. अगदी कमीत कमी मसाल्यामध्ये व कमीत कमी वेळामध्ये हा पुलाव तयार होतो. मी फोडणीसाठी 1 कांदा उभा चिरून घेतला आहे, तो घालून घेऊया. मग याला मिक्स करून घ्यायचं आहे. एकसारखं हलवत राहायचं आहे. कांद्याचा थोडा रंग चेंज झाला की आपण याच्यामध्ये पाव चमचा हळद घालून घेणार आहोत व चवीप्रमाणे मीठ व 1 चमचा आपण इथे आलं लसूण पेस्ट तयार घातली आहे. ही आपण घरी तयार करून घेतलेली आलं लसूण पेस्ट आहे व व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. मी इथे 1 चमचा काश्मीरी लाल तिखटचा वापर करत आहे. काश्मीरी लाल तिखट घातल्यामुळं कलरही छान येतो व चवही. आता छान असं मिक्स करून झाल्यानंतर आपण याच्यामध्ये जे सोया चंक घेतलेले होते मी ते गरम पाण्यामध्ये छान असे वाफवून घेतलेत व छान नितळून घेतलेत, जेणेकरून छान असे हे कोरडे होतील. याचं पाणी सर्व आपल्याला काढून घ्यायचं आहे. तर व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया. हे छान असं मिक्स झाल्यानंतर याच्यामध्ये थोडासा मी तळलेला कांदा हातावर कुस्करून घालत आहे, जेणेकरून आपल्या पुलावला छान अशी चव येईल. मी ते 1 चमचा बिर्याणी मसाल्याचा वापर करत आहे. जर आपल्याकडे बिर्याणी मसाला नसेल तर आपण गरम मसाला किंवा गोडा मसालाही घालू शकता व 2 मिनटं आपण याला वाफ येण्यासाठी झाकून ठेवणार आहोत. तर याला छान अशी वाफ आलेली आहे, पाहू शकता तुम्ही. तर आपण याच्यामध्ये अर्धी वाटी गरम पाणी घालून घेऊया, जेणेकरून सर्व मसाले या सोया चंकमध्ये अगदी आतमध्ये पर्यंत मुरले जातील व छान अशी आपल्या पुलावला चव येईल. तर व्यवस्थित असं याला मिक्स करून घ्यायचं आहे एकसारखं हलवून. आता आपण ह्याला पुन्हा 2 मिनटं झाकून ठेवणार आहोत वाफ येण्यासाठी. तोपर्यंत आपण जे भिजवून घेतलेले तांदूळ आहेत त्याचं पाणी काढून घेऊया. बघू शकता छान असे आपले हे तांदूळ आता भिजलेले आहेत. आपण आता हे सोया चंकमध्ये मिक्स करून घेऊया. अलगद हाताने हे सर्व व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. जास्तही आपल्याला भार द्यायचा नाही आहे, नाहीतर आपले तांदूळ तुटू शकतात. व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. आपलं छान असं मिक्स झालेलं आहे हे सर्व. मी आता ह्याच्यामध्ये थोडेसे तळलेले काजू व कांदा घालून घेत आहे तळलेला, जेणेकरून आपल्या पुलावला छान अशी चव येईल. मी आता इथे बाजूला गरम पाणी करायला ठेवलेलं आहे. आपण 2 वाटी तांदूळ घेतले होते म्हटल्यावर आपण इथे 4 वाटी गरम पाणी करून घेतलेलं आहे व ते गरम पाणी घालून घेऊया व व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे व याला आता आपण शिजण्यासाठी ठेवून देऊ. मी इथे सुरुवातीला तुपाचा वापर केलेला नव्हता फोडणीसाठी, म्हणून मी इथे 1 चमचा तूप घालत आहे भात शिजतेवेळी, जेणेकरून छान असा आपला भात तयार होईल, अगदी टेस्टी. आपण इथे तेलाऐवजी तुपाचाही वापर करू शकता, काही हरकत नाही. आता आपण याला झाकण ठेवून भात छान असा शिजवून घेणार आहोत. आपण आता चेक करून बघूया कितपत आपला भात शिजत आलेला आहे. तर आपण चमच्याच्या साहाय्याने मी तुम्हाला चेक करून दाखवते कितपत आपला तांदूळ शिजलेला आहे. अलगद असं चेक करून बघायचं आहे. बघू शकता थोडासा आपला अजून भात कच्चा लागत आहे. 5 ते 7 मिनटांमध्ये हा पुलाव अगदी तयार होतो खाण्यासाठी.
पुन्हा मी आता झाकून ठेवलेलं आहे वाफ येण्यासाठी. पाण्याचा वापर मी इथे अजिबात केलेला नाही आहे परत. छान असा आपला आता हा पुलाव तयार झालेला आहे. मी आता कोळसा फुलवून घेतलेला आहे जेणेकरून ह्याला छान असा स्मोक देता येईल. स्मोक दिल्यामुळं अगदी ह्याला बिर्याणीची चव येते. मी आता वरून थोडासा तळलेला कांदा घालून घेत आहे जेणेकरून दिसायला छान असा आकर्षक दिसेल. व 4 ते 5 मी काजूही घालून घेतलेले आहेत व वरून थोडीशी कोथिंबीर घालून घेऊया. कोथिंबीर घातल्यामुळं कोणताही पदार्थ दिसायला छान दिसतो. व कोळशावर मी थोडंसं तूप घालून ह्याला स्मोक देण्यासाठी 10 ते 15 मिनटं आपण गॅसवरती ठेवणार आहोत. गॅस आपल्याला कमीच ठेवायचा आहे. आता आपण चेक करून बघूया. बघू शकता आपला पुलाव किती छान असा तयार झालेला आहे. कलर तर किती फार सुरेख आलेला आहे. अगदी बिर्याणीसारखा दिसत आहे व तितकाच टेस्टीही लागतो. बघू शकता तुम्ही अगदी सर्व भाताचे दाणे मोकळे मोकळे झालेले आहेत. व्यवस्थित असं पाण्याचं प्रमाणही आपलं झालेलं आहे. अलगद असं व्यवस्थित असा हा भात शिजलेला आहे. बघू शकता. आता मी एकाला प्लेटमध्ये काढून घेत आहे. आपल्याला दाखवते. बघू शकता तुम्ही किती छान असा आपला हा राईस तयार झालेला आहे. अगदी असा मोकळा मोकळा फळफळीत झालेला आहे. अगदी कमीत कमी वेळामध्ये व कमीत कमी साहित्यामध्ये हा पुलाव तयार होतो. अगदी कमीत वेळामध्ये व तितकाच टेस्टीही लागतो. आपण ह्याला रायत्याबरोबरही खाऊ शकता किंवा असाही खायला छान लागतो. बघू शकता. मग कशी वाटली आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू अशाच एका छान रेसिपीमध्ये. धन्यवाद.